मागणीचे विश्लेषण. आज आपण ह्या तिसऱ्या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की अर्थशास्त्र म्हणजे मागणी पुरवठ्याचं शास्त्र असं साधारणपणे म्हटलं जातं. म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यासाचा बेसच आहे मागणी आणि पुरवठा. का बरं असं म्हटलं जातं? कारण शेवटी आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करायचा. आर्थिक प्रक्रियांमध्ये खरेदी आणि विक्री हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. मग खरेदीची जी बाजू असते, आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करतो याचा अर्थ आपण त्या वस्तूंची मागणी केलेली असते. म्हणून मागणी पुरवठ्याचं शास्त्र आणि या वस्तू निर्माण करणारे जे उत्पादक असतात ते त्या संबंधित वस्तू बाजारपेठांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाठवतात, म्हणजे पुरवठा करतात. आणि म्हणून मागणी पुरवठ्याचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं आपण म्हणतो. आता आपल्याला अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणीचं विश्लेषण अभ्यासायचं आहे. आता मागणी न अभ्यासता मागणीचं पूर्ण विश्लेषण अभ्यासायचं म्हणजे काय? तर मागणीशी निगडीत असणारे वेगवेगळे घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतील. मग त्यामध्ये मागणीची व्याख्या असेल, वैशिष्ट्य असतील, प्रकार असतील, मागणी पत्रक असेल, मागणीचा सिद्धांत असेल, अशा असंख्य गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये विचार करायचा आहे. साधारणपणे व्यवहारामध्ये कधी कधी आपली गफलत होते. आपण इच्छेलाच मागणी म्हणतो. म्हणजे एखादा खूप चांगला मोबाईल घेण्याची माझी इच्छा आहे, पण याचा अर्थ ती मागणी आहे असं नाही. इच्छा म्हणजे मागणी नाही. मग नेमकं मागणी कशाला म्हणतात? तर अर्थशास्त्रीय दृष्ट्या खरेदी शक्तीचं पाठबळ असणारी इच्छाशक्ती म्हणजे मागणी. मग आता खरेदी शक्तीचे पाठबळ असणारी इच्छाशक्ती याच्यामध्ये तीन शब्द आले. एक तर ती वस्तू घेण्याची आपली इच्छा असली पाहिजे. दुसरं, त्या वस्तूच्या खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम म्हणजे लागणारा पैसा आपल्याकडे असला पाहिजे. याला आपण म्हणूया की खरेदीची क्षमता. आणि आपल्याकडे असणारे पैसे त्या विशिष्ट वस्तूवर खर्च करण्याची आपली तयारी असली पाहिजे. याला म्हणायचं की ती खरेदी शक्ती. मग या पद्धतीनं इच्छा अधिक खरेदी शक्ती अधिक खरेदी क्षमता बरोबर झाली मागणी. आपण एका उदाहरणाद्वारे हे अधिक स्पष्टपणे समजून घेऊया. की समजा तुम्ही बाजारात चाललेला आहात. बाजारामध्ये तुम्हाला एक खूप छान सुंदर अशी कंपास दिसली आहे. ती कंपास घेण्याची तुमची इच्छा आहे. त्या कंपासची किंमत आहे 50 रुपये. पण तुमच्यापैकी काही जणांकडे ते पैसे नाही आहेत. त्यामुळे इच्छा असूनही तुम्ही ती खरेदी करू शकणार नाही. कारण का? तर तेवढी खरेदी क्षमता त्या घडीला नाही आहे. आता काही जण असे असतील की त्यांच्याकडे 100 रुपये आहेत. कंपास त्यांना पण आवडली आहे. ती खरेदी करण्याची त्यांची इच्छा पण आहे. म्हणजे इच्छाही आहे आणि खरेदी क्षमता पण आहे. पण आपल्याकडच्या त्या 100 रुपयामधून 50 रुपये कंपाससाठी खर्च करण्याची जर त्या संबंधित व्यक्तीची मानसिक तयारी नसेल तर साहजिकच काय होईल की पैसे असूनही तो खरेदी करणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी मागणी केलेली नाही. थोडक्यात काय की फक्त इच्छा असून चालणार नाही, फक्त खरेदी क्षमता असून चालणार नाही, तर प्रत्यक्षात त्या विशिष्ट वस्तूवर पैसे खर्च करून ती विकत घेण्याची आपली तयारी असणं आणि आपण ती विकत घेणं याला म्हणायचं मागणी. जिथे खरेदीचा व्यवहार पूर्ण होईल त्याला आपण मागणी असं म्हणू शकतो. दुसरी एक सोपी व्याख्या आपण सांगू शकतो की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी. आता असं का नाही म्हणायचं की खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी? त्याला विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत हा शब्द का जोडायचा? त्याचं कारण असं आहे की किमती बदलत जाणाऱ्या असतात. आज आपण 30 रुपये डझन केळी आहेत म्हणून 1 डझन केळी घेतली. पण उद्या समजा 30 केळी 35 रुपये डझन झाली तर कदाचित आपण 1 डझन घेणार नाही, अर्धाच डझन घेऊ. म्हणजे आपली मागणी बदलणार आहे. किंमत बदलली तर मागणी बदलते. कधी कधी कालखंड बदलला तरी सुद्धा मागणी बदलते. समजा केळांची किंमत बदलली नाही, ती 30 रुपये डझनच आहे,
परंतु खूप अधिक पाऊस पडत असल्यामुळे केळ खाण्याची काही इच्छा होत नाहीये, म्हणून 30 रुपयेच किंमत आहे, परंतु आपण काही ती खरेदी केली नाही. मग याचा अर्थ असा झाला की कालखंड पण महत्त्वाचा आहे, की कोणत्या काळामध्ये आपण खरेदी करतो, कोणत्या किमतीला आपण करतो, हे 2 घटक सुद्धा महत्त्वाचे आहे. काय एका वेळेला ज्या किमतीला जेवढी खरेदी आपण करू तेवढीच खरेदी पुढच्या वेळेला त्या किमतीला होईलच असं नाही. म्हणून प्रत्यक्ष खरेदीच्या वेळची वेळ असेल किंवा किंमत असेल यालाही अर्थशास्त्रीय दृष्ट्या महत्त्व आहे. आणि म्हणून व्याख्या आहे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी. आता या मागणीची काय वैशिष्ट्ये आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य आहे की मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष याचा अर्थ स्थल, काल आणि व्यक्ती परत्वे बदलणारी. समजा जागा बदलली तर मागणी बदलू शकते. एखाद्या गावामध्ये 40 रुपये किलो एखादी वस्तू असताना एक्स व्यक्ती जेवढ्या वस्तूंना मागणी करेल, दुसऱ्या गावामध्ये तीच किंमत असताना वाय व्यक्ती मागणी करेलच असं नाही. म्हणजे व्यक्ती बदलली तरी पण मागणीचं प्रमाण बदलू शकतं. याला म्हणू आपण व्यक्ती सापेक्ष. स्थल सापेक्ष म्हणजे जागा बदलली तर. आता मी जे उदाहरण दिलं ते स्थल सापेक्ष, एका गावाचं आणि दुसऱ्या गावाचं. व्यक्ती सापेक्ष मध्ये आपण म्हणू शकतो की एखादी व्यक्ती दुकानात गेल्यानंतर एक वस्तू घेते, ती वस्तू दुसरी व्यक्ती घेईलच असं नाही, म्हणजे व्यक्ती सापेक्ष झालं. आणि काल सापेक्ष म्हणजे की काही वस्तूंना असणारी मागणी ही कालखंडाशी निगडीत असते. आता उदाहरणार्थ बघा की संक्रांत आली की आपण तिळ आणि गुळाला असणारी मागणी आपली वाढते. तेच समजा दिवाळी आली असेल तर रव्या मैद्याला असणारी मागणी वाढेल. म्हणजे कालखंड बदलला त्यानुसार मागणी बदलली. याला म्हणायचं की मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे मागणीचं की वेळेचा आणि किमतीचा संदर्भ आवश्यक आहे. हे मी तुम्हाला व्याख्येच्या वेळेसच सांगितलं की मागणी ही कालखंडानुसार बदलू शकते, तसंच ती किमतीनुसार सुद्धा बदलू शकते. आणि म्हणून वेळेचा आणि किमतीचा संदर्भ ही गोष्ट मागणीच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर सकाळी सकाळी आपण चहाला मागणी करू. अगदी रात्रीचे 8, 9, 10 वाजलेले आहेत, त्यावेळेला चहाला मागणी फारशी राहणार नाही. म्हणून वेळेलाही अधिक महत्त्व मागणीच्या संदर्भामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा ग्राहक खरेदी करतात त्यावेळेला तो खरेदीचा कल कसा असतो याच्यावरून एक संकल्पना मांडली जाते, त्याला म्हणतात मागणी पत्रक. म्हणजे हे मागणी पत्रक आपल्याला किंमत आणि मागणी यांच्यातला संबंध दर्शवते. म्हणजे किंमत वाढली तर साधारण मागणी किती कमी होते, कारण किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. आपला हा दैनंदिन अनुभव आहे. आपण जेव्हा बाजारामध्ये जातो तर समजा आपल्याला की कोथिंबीर घ्यायची आहे. आता 20 रुपयाला गड्डी असेल म्हणजे थोडी महाग झाली तर आपण एकच गड्डी घेऊ. पण तेच जर 10 रुपयाला गड्डी असेल तर आपण एकाच्या जागी 2 घेऊया. म्हणजे काहीतरी कोथिंबीरच्या वड्या असतील, कोथिंबीरपासूनची चटणी असेल, भाजीमध्ये घालण्यासाठी कोथिंबीर असेल, याचा आपण थोडा जास्त वापर करू. म्हणजे कमी किंमत असेल ना तर आपण मागणी वाढवतो आणि जास्त किंमत असेल तर आपण मागणी कमी करतो. म्हणजे जिथे खूप गरजेची आहे तिथंच मग आपण ती वस्तू वापरतो. याच्यावरून किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. परिणामी किंमत वाढत गेली तर मागणी किती कमी होत आहे, किंवा किंमत कमी होत असेल तर मागणी किती वाढत आहे, हा जो संबंध आहे किंमत आणि मागणी यांच्यातला, तर तो ज्या पत्रकामध्ये दर्शवला जातो, म्हणजे ज्या कोष्टकामध्ये दाखवला जाईल त्याला म्हणायचं मागणी पत्रक. मागणी पत्रक, मागणी कोष्टक किंवा मागणी तक्ता हे तीनही शब्द एकाच अर्थाचे आहेत. ज्या वेळेला आपण एका रकान्यामध्ये किंमत लिहू, दुसऱ्या रकान्यामध्ये मागणी लिहू आणि मग त्यानुसार किंमतीत बदल झाला तर मागणीत किती बदल झाला हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा त्याला मागणी पत्रक असं नाव दिलं जातं.
या मागणी पत्रकाचे दोन प्रकार आहेत, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजाराचे मागणी पत्रक. वैयक्तिक मागणी पत्रक याचा अर्थ असा आहे की एका व्यक्तीनं केलेली मागणी, एका ग्राहकानं केलेली मागणी, आणि ती कशी वेगवेगळ्या किमतीला, म्हणजे किंमत 5 रुपये असताना किती मागणी झाली, समजा किंमत वाढत गेली, 7 रुपये झाली, मग 8 रुपये झाली, मग 10 रुपये झाली, तर त्याची मागणी कशी बदलत गेली हे सांगायचं. एका ग्राहकाच्या बाबतीमध्ये बदलत्या किमतीचा त्याच्या मागणीवर काय परिणाम झाला हे स्पष्ट करायचं, हे नमूद करायचं, याला म्हणायचं वैयक्तिक मागणी पत्रक. याच्या उलट बाजाराचे मागणी पत्रक म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये बाजारात जेवढे ग्राहक आहेत त्या प्रत्येक ग्राहकाच्या मागणीची गोळाबेरीज, त्याला म्हणायचं बाजाराचे मागणी पत्रक. फॉर एक्झाम्पल, की अशी एक वस्तू आहे की ती खरेदी करायला त्या विशिष्ट वेळेमध्ये 10 ग्राहक बाजारामध्ये आले. या 10 ग्राहकांनी वस्तूची किंमत 500 रुपये असताना, किंवा आपण सोन्याचं उदाहरण घेऊया की सोनं 40,000 रुपये तोळा असताना या 10 ग्राहकांपैकी एकानं 1 तोळा खरेदी केलं, एकानं 5 ग्रॅम खरेदी केलं, एकानं 3 ग्रॅम खरेदी केलं, एकानं 2 ग्रॅम खरेदी केलं. मग या 10 ग्राहकांची जी खरेदी असेल, 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम, मग 10 ग्रॅम, 5 ग्रॅम, 3 ग्रॅम, 2 ग्रॅम, जशी त्यांची खरेदी असेल त्या सगळ्यांची बेरीज करायची, आणि ती बेरीज त्या 40,000 रुपये तोळा सोनं असतानाची बाजाराची मागणी पत्रकामध्ये नमूद करता येईल. म्हणजे त्या विशिष्ट किमतीला बाजारामध्ये जेवढे ग्राहक होते त्यांनी किती मागणी केली त्याची गोळाबेरीज. मग किंमत बदलली, किंमत बदलल्यानंतर त्यांच्या मागणीत काय बदल झाला, प्रत्येकानं किती मागणी केली, मग त्याची गोळाबेरीज. या पद्धतीनं जर आपण वेगवेगळ्या किंमत असताना बाजारातल्या सर्व ग्राहकांनी केलेली जी वैयक्तिक मागणी असेल त्याची जर गोळाबेरीज करत गेलो तर त्याला म्हणायचं बाजाराचे मागणी पत्रक. आता हे जे मागणी आणि मागणी पत्रक यांच्यामध्ये काय फरक आला मग, तर मागणीमध्ये आपण एक विशिष्ट किंमत आणि त्या विशिष्ट किमतीला झालेली एका ग्राहकाची विशिष्ट मागणी एवढाच विचार करतो. या उलट मागणी पत्रकामध्ये आपण वेगवेगळ्या किमती आणि या वेगवेगळ्या किमतीला एका ग्राहकाने मागणीत काय बदल केला हे वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये सांगू, आणि बाजारातल्या सर्व ग्राहकांनी मिळून मागणीमध्ये काय बदल केला हे आपण बाजाराच्या मागणी पत्रकामध्ये सांगतो. याचा अर्थ असा झाला की वैयक्तिक मागणी पत्रकात किमतीतील बदल आणि एक ग्राहक असा संबंध आहे, आणि बाजाराच्या मागणी पत्रकामध्ये किमतीतील बदल आणि बाजारातले सर्व ग्राहकांनी केलेल्या मागणीची गोळाबेरीज असा संबंध आहे. हा फरक आहे मागणी आणि मागणी पत्रक या दोन शब्दांमध्ये. आता पुढचा भाग आहे की आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं की किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होते, जनरली आपण पण कमी किमतीला जास्त मागणी करतो, जास्त किंमत असेल तर कमी मागणी करतो. मग हीच गोष्ट जी आहे तर ती मागणीच्या सिद्धांतामध्ये म्हणजेच मागणीच्या नियमामध्ये सांगितलेली आहे. मग मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत हे दोन्ही शब्द समान अर्थी वापरले जातात. काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपयोगितामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सिद्धांत म्हटलं की त्याला एक पर्टिक्युलर सिक्वेन्स वापरला जातो, की आधी सिद्धांत करता, मग नियम, मग गृहीतक, मग उदाहरण, आकृती, अपवाद वगैरे घटक त्याच्यामध्ये येतात. मग याच पद्धतीनं आपल्याला आज मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत अनुभवायचा, शिकायचा आहे. काय आहे हा सिद्धांत? तर सगळ्यात प्रथम हा सिद्धांत शब्दबद्ध करण्याचं काम प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी केलेलं आहे. मग त्यांना आपण म्हणणार सिद्धांतकर्ता, म्हणजे मागणीचा नियम शब्दबद्ध करणारे तज्ञ. त्यांनी नियम सांगितला आहे, विशिष्ट परिस्थिती कायम असताना म्हणजेच विशिष्ट परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली तर मागणी घटते आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढते. म्हणजे
किंमत आणि मागणी यांच्यामध्ये हा व्यस्त संबंध आपल्याला दिसून येतो. हेच त्यांनी सांकेतिक भाषेमध्ये असं दिलं आहे की dx बरोबर f इन ब्रॅकेट px. याचा अर्थ काय आहे तर मागणी जी आहे तर मागणी त्याला डिमांड असं इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणून डी हा शब्द वापरला आहे. एक्स म्हणजे एखाद्या वस्तूची आपण ज्या वस्तूच्या किमतीचा विचार करणार आहोत आणि मागणीचा विचार करणार आहोत म्हणजे खरेदी करणार आहोत त्या वस्तूबद्दल. एक्स फॉर कमोडिटी वस्तू. त्यानंतर एफ म्हणजे फंक्शन फलित आणि पी एक्स याचा अर्थ आहे पी फॉर प्राइस म्हणजे किंमत आणि एक्स फॉर कमोडिटी. याच्यावरून काय सांगता येतं आपल्याला की कोणत्याही वस्तूची मागणी ही कशाचे फलन असते तर किमतीचे फलन असते. म्हणजे मागणी ही कशावर अवलंबून असते किमतीवर अवलंबून असते. फलन असणे म्हणजे या ठिकाणी अवलंबून असणे. मग dx इज इक्वल टू एफ इंटू ब्रॅकेट px. याचा अर्थच असा झाला की कोणत्याही वस्तूची मागणी ही त्या वस्तूची किंमत किती आहे याच्यावर अवलंबून राहील. म्हणजेच किंमत जास्त असेल तर मागणी कमी करण्याचा अनुभव आपल्याला येतो, किंमत कमी असेल तर आपण जास्त मागणी करतो. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता पहिला शब्द वापरला आपण विशिष्ट परिस्थिती स्थिर असताना. मग ही स्थिर परिस्थिती म्हणजे नेमकं काय आहे तर या स्थिर परिस्थितीचं वर्णन गृहीतकांमध्ये केलेलं आहे की कोणती परिस्थिती अस्तित्वात असेल तर आपल्याला किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध दिसेल. ती परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. मग पहिलं गृहीतक आहे स्थिर उत्पन्न पातळी. म्हणजे किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध तेव्हाच दिसेल जेव्हा त्या व्यक्तीचं त्या ग्राहकाचं किंवा त्या कुटुंबाचं उत्पन्न स्थिर असेल. तुम्ही बघा की समजा 50 रुपये लिटर दूध आहे आणि आपण रोज 1 लिटर दूध घेत आहोत. एखादी व्यक्ती रोज 1 लिटर दूध घेते, पण समजा त्या व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली. त्या व्यक्तीला आधी 40,000 रुपये महिना वेतन मिळत होतं, आता त्याचं उत्पन्न वाढलं, त्याला 45,000 रुपये महिना वेतन मिळायला लागलं. साहजिकच आहे की कदाचित दुधाची किंमत 50 रुपयेच असेल पण तो दुधाची मागणी वाढवेल. 1 लिटरच्या ऐवजी तो 1.5 लिटर दूध घेणं सुरू करेल. मग या ठिकाणी तुम्ही बघा दुधाची किंमत बदललेली नाहीये पण मागणी मात्र बदलली. का बदलली? कारण त्या ग्राहकाचं उत्पन्न वाढलं. मग आपल्याला किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध केव्हा दिसेल? खरं तर दुधाची किंमत कमी झाल्यावर मागणी वाढायला पाहिजे. मग हा संबंध आपल्याला केव्हा दिसेल तर जेव्हा त्या व्यक्तीचं त्या उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असेल तेव्हा. म्हणून पहिलं गृहीतक आहे की उत्पन्नात बदल होऊ नये. म्हणजे ज्या काळात आपण प्रयोग करत आहोत, ज्या काळात हा सिद्धांत आपण अनुभवत आहोत त्या काळासाठी त्या व्यक्तीच्या उत्पन्नात बदल होता कामा नये. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे लोकसंख्या स्थिर असावी. आता लोकसंख्याचा काय परिणाम होतो तर जनरली बघा की समजा एखाद्या ठिकाणी युद्ध सुरू झालं, एखाद्या देशामध्ये युद्ध सुरू झालं आणि त्या देशातले खूप सारे शरणार्थी खूप सारे लोक आपल्याकडे शरण म्हणून आले, म्हणजे आपल्याकडे ते आश्रयासाठी आले. मग अशा वेळेला ज्या गावामध्ये ते पोहोचले आश्रयासाठी त्या गावामध्ये वस्तूची किंमत बदलली नाही तरी सुद्धा मागणी वाढू शकते. याचा अर्थ काय झाला की जर आपल्याला लोकसंख्येमध्ये बदल झाला म्हणजे लोकसंख्या वाढली तर आहे त्याच किमतीला मागणी वाढू शकते, किंवा उलट झालं लोकसंख्या कमी झाली तर आहे त्याच किमतीला मागणी कमी होऊ शकते. आता एखाद्या कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये की 50 रुपये लिटर दूध असताना 1 लिटर दूध घेतलं जात होतं, परंतु त्या कुटुंबातले 2 व्यक्ती ज्या आहेत तर त्या बाहेर गावी शिक्षणासाठी गेल्या. आता व्यक्ती कमी झाल्या, कुटुंबाची लोकसंख्या आपण विचारात घेतली तर कमी झाली. त्यामुळे काय होणार आहे तर दुधाची किंमत 50 रुपयेच आहे पण त्यांनी दूध कमी केलं, 1 लिटरच्या ऐवजी ते अर्धा लिटर घ्यायला लागले. का तर कुटुंबाची संख्या कमी झाली म्हणून.
मग असं झालं तर किंमत न बदलता मागणी बदलली, पण सिद्धांत तर सांगतो की किंमत वाढल्यावर मागणी घटते आणि किंमत घटल्यावर मागणी वाढते. मग हे कधी अनुभवास येईल आपल्याला? जर त्या कुटुंबाची लोकसंख्या स्थिर असेल तर. म्हणून हा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी लोकसंख्येमध्ये आमूलाग्र बदल होता कामा नये. पुढचं आहे पर्यायी वस्तूंच्या किमती. पर्यायी वस्तूंच्या किमती म्हणजे काय? तर समजा आता बॉल पेनला पर्याय आहे फाउंटन पेन. आपण प्रयोग करत आहोत बॉल पेनवर की बॉल पेनची किंमत 10 रुपये असताना एक व्यक्ती 2 पेनला मागणी करत होती. पण ज्या वेळेला बॉल पेनची किंमत 10 रुपये होती तेव्हा फाउंटन पेनची किंमत पण 10 रुपये होती. पण काय झालं, फाउंटन पेनची किंमत कमी झाली. समजा तो 5 रुपयाला आपल्याला मिळायला लागला. तर साहजिकच जी व्यक्ती बॉल पेन, आपला प्रयोग चाललाय बॉल पेनवर, मग जी व्यक्ती बॉल पेन खरेदी करते आहे, 10 रुपये किंमत असताना 2 बॉल पेन ती खरेदी करत होती. आता बॉल पेनची किंमत बदललेलीच नाहीये, पण पर्यायी वस्तू फाउंटन पेनची किंमत कमी झाली. आता त्या व्यक्तीला फाउंटन पेन 10 रुपयामध्ये 2 येतील, म्हणजे त्या व्यक्तीचे 10 रुपये वाचू शकतात. त्यामुळे कदाचित ती व्यक्ती काय करेल की बॉल पेनला मागणी न करता फाउंटन पेनला करेल. खरं तर बॉल पेनची किंमत बदलली नाही, पण मग बॉल पेनची मागणी मात्र बदलली. आणि सिद्धांत तर सांगतोय की किंमत वाढली तर मागणी कमी होते. इथं तर किंमत वाढली नाही तरी पण मागणी कमी झाली. मग असं घडू नये म्हणजे सिद्धांतात सांगितलेली परिस्थिती आपल्याला अनुभवता यावी याच्यासाठी त्या काळापुरतं पर्यायी वस्तूंच्या किमतीतही बदल होता कामा नये. म्हणजे जर फाउंटन पेन पूर्वीसारखीच किंमत त्याची राहिली, त्याच्यात बदल नाही झाला, तर आपल्याला दिसून येईल की बॉलपेनच्या किमती वाढल्या तर मागणी कमी होत आहे, किंवा बॉलपेनच्या किमती कमी झालेल्या आहे तर मागणी वाढत आहे. हे आपल्याला मग दिसून येऊ शकेल. म्हणून पर्यायी वस्तूंच्या किमती पण स्थिर असल्या पाहिजे. पुढचं गृहीतक आहे की पूरक वस्तूंच्या किमती या देखील स्थिर असल्या पाहिजे. तर पूरक वस्तू म्हणजे काय? तर समजा आपण मोबाईल घेतला तर आपल्याला चार्जर पाहिजे, सिम कार्ड पाहिजे, तर चार्जर किंवा सिम कार्ड या झाल्या पूरक वस्तू. किंवा तुम्ही गाडी घेतली तर त्या गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल टाकावं लागेल, तर गाडी आणि पेट्रोल किंवा गाडी आणि डिझेल या झाल्या पूरक वस्तू. आता पूरक वस्तूंच्या किमती जर बदलल्या तरी सुद्धा काय होतं, त्याचा परिणाम मूळ वस्तूच्या मागणीवर होऊ शकतो. आता तुम्ही बघा, जर समजा पेट्रोलच्या किमती कमी झाल्या तर आपोआपच गाड्यांची मागणी वाढेल. आहे त्याच किमतीला गाड्यांची मागणी वाढू शकेल. उलटा विचार केला आपण की गाड्यांच्या किमती कमी झाल्या तर आपोआपच काय होणार आहे, पेट्रोलची मागणी वाढणार आहे. मग याच्या ठिकाणी एखादी घटक, याच्यातली गाडीची किंमत नाही बदलली पण पेट्रोलची बदलली, तर त्याचा परिणाम गाड्यांच्या मागणीवर होतो. किंवा गाड्यांची किंमत स्थिर आहे पण पेट्रोलची मागणी बदलली तर त्याचा परिणाम गाड्यांच्या मागणीवर होऊ शकतो. मग आपल्याला सिद्धांतात जे सांगितलेलं आहे ते जर कधी अनुभवास येईल तर पूरक वस्तूंच्या किमतीत देखील बदल होता कामा नये. तर आपल्याला जी मूळ वस्तू आपण विचारात घेतो आहोत त्या मूळ वस्तूच्या बाबतीत किंमत वाढल्यावर मागणी कमी झालेली दिसेल आणि किंमत कमी झाल्यावर मागणी वाढलेली दिसेल. म्हणून पूरक वस्तूंच्या किमतीही स्थिर राहिल्या पाहिजे, त्यात बदल होता कामा नये. पुढचं गृहीतक आहे भविष्यकालीन किमतीचा निश्चित अंदाज नसावा. याचा अर्थ असा आहे की समजा साखर 40 रुपये किलो आहे. आज साखर 40 रुपये किलो आहे. कोणीतरी तुम्हाला सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये साखरेच्या किमती 25 रुपये किलो होणार आहे, इतक्या कमी होणार आहे. असं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही काय करताल, आज आहे त्याच किमतीला साखरेची मागणी कमी करताल. आज 40 रुपये किमतीला आहे, मग नको गरजेपुरतीच अर्धा किलो 1 किलो घेऊया, जास्त नको, महिनाभरासाठी नको घ्यायला, असा तुम्ही विचार करता. म्हणजे आहे त्याच किमतीला तुमची मागणी काय होते, कमी होते. पण सिद्धांत काय सांगतो, मागणी केव्हा कमी होते, किंमत वाढल्यावर.
इथं तर आहे त्याच किमतीला कमी होते. का कमी होत आहे? कारण तुम्हाला कन्फर्म न्यूज मिळालेली आहे की पुढच्या आठवड्यात साखर 25 रुपये किलो होणार आहे, म्हणून तुम्ही आजच मागणी कमी केली. म्हणजे सिद्धांतात सांगितलेलं आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास मिळालं नाही. पण हेच जर भविष्यकालीन किमतीबद्दल कोणतीच माहिती तुम्हाला नाहीये, असं जर असेल तर तुम्ही बघा, किंमत वाढली तर आपण मागणी कमी करू, किंमत कमी झाली तर आपण मागणी वाढवू. किंमत कमी झाली तर आपण विचार करतो चला पुढच्या महिन्यासाठी पण घेऊया. किंमत वाढली तर नको, या महिन्यापुरतंच घेऊया, कशाला पुढच्या महिन्यासाठी. म्हणजे तिथे बरोबर आपली काय होते, किंमत वाढल्यावर मागणी कमी होते, किंमत कमी झाली तर आपली मागणी वाढते. याला म्हणायचं भविष्यकालीन किमतीबद्दलचा अंदाज. मग तो आपल्याला कुठलाच नसावा. किंमत वाढणार आहे किंवा किंमत कमी होणार आहे अशी कुठलीच माहिती उपलब्ध नसावी. पुढचं गृहीतक आहे करविषयक धोरण हे स्थिर असलं पाहिजे. आता कर लादण्याचं काम कोण करतं? सरकार करतं. एखाद्या वस्तूवर आपण कर बघा दोन प्रकारचे असतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. साधारणतः वस्तूंच्या किमतीमध्ये जे कर समाविष्ट असतात त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. ज्या वेळेला कर वाढतात त्यावेळेला वस्तूची किंमत वाढते, किंवा कर कमी झाले तर वस्तूची किंमत कमी होते. कधी कधी कर वाढवून सुद्धा सरकारने किमतीवर कंट्रोल ठेवला, ती वाढू नाही दिली तर त्या विक्रेत्याचं प्रॉफिट कुठेतरी कमी होणार असतं. मग अशा परिस्थितीमध्ये कर वाढल्यामुळे समजा किंमत वाढत असेल परंतु प्रॉफिट लॉस होत असेल विक्रेत्यांचा, तर आपोआपच काय होतो, त्याचा परिणाम पुरवठ्यावर होतो आणि पुरवठ्यावर झाला की त्याचा परिणाम मागणीवर होतो. आणि मग अशा वेळेला किंमत वाढली तरी कधी कधी मागणी कमी झालेली दिसत नाही, किंवा किंमत कमी झाली तर कधी कधी मागणी वाढलेली दिसत नाही. आणि म्हणून जर आपल्याला किंमत आणि मागणी यांच्यातला व्यस्त संबंध अनुभवायचा असेल तर त्या काळापुरतं कर विषयक जे धोरण असेल सरकारचं त्याच्यामध्ये मोठे बदल होता कामा नये. म्हणून कर विषयक धोरण ही स्थिर राहिलं पाहिजे. पुढचा घटक आहे आवड निवड, सवयी, फॅशन इत्यादी पण स्थिर राहिलं पाहिजे. हे प्रयोग काळापुरतं सांगितलं जात आहे. काय आहे आवड निवडीचा काय परिणाम होतो? आता समजा की तुम्हाला चॉकलेट्स खूप आवडतात आणि तुम्ही रोज चॉकलेट्स खरेदी करून खात आहात. पण कोणीतरी तुमच्या कॉलेजमध्ये एखादं व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यानामध्ये तुम्हाला चॉकलेट्सचे दुरुपयोग काय आहेत ते सांगितले, की दात किळतात त्याच्यामुळे, किंवा जास्त शुगर पोटात जाण्याची सवय असते मोठ्या प्रमाणात आपण चॉकलेट्स खाल्ले तर. आणि मग त्या व्याख्यानामधून तुम्हाला कळलं की नाही हे आपल्या हेल्थसाठी नुकसानकारक आहे, आपण नको खायला. म्हणजे तुमची आवड काय झाली? कमी झाली. तुमचे विचार बदलले, तुमची आवड कमी झाली. बाजारात चॉकलेट्सच्या किमतीत काहीच बदल झालेला नाहीये, पण तुमची चॉकलेटची मागणी काय होईल? कमी होणार. म्हणजे आहे त्याच किमतीला तुम्ही मागणी काय केली? कमी केली. याचं कारण का? तर तुमच्या आवडीनिवडीमध्ये त्या व्याख्यानामुळे बदल झालेला आहे. पण सिद्धांत काय सांगतो? मागणी केव्हा कमी होईल? तर जेव्हा किमती वाढतील तेव्हा. मग हे सत्य केव्हा अनुभवायला मिळेल आपल्याला? तर ज्या वेळेला आवड निवडीत कोणताही बदल प्रयोग करत असताना होणार नाही. पुढचं आहे सवयींमध्ये बदल. सवयींमध्ये पण त्या काळापुरत्या तरी सवयी स्थिर राहिल्या पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल की आपण रव्याची किंमत आणि त्याची मागणी असा विचार करत आहोत. अचानक काय झालं की आत्ता जशी परिस्थिती उद्भवलेली आहे की चायनीज लोकांनी आपल्यावर आक्रमण केलं, आपले 20 सैनिक त्याच्यामध्ये त्यांना वीरमरण आलं. तर मग अशा वेळेला समजा तुम्ही पण ठरवलं की एक देशभक्त या नात्यानं मी चायनीज वस्तू खाणार नाही, आणि मग तुम्ही असंख्य ज्या वस्तू खात होत्या, मॅगी असेल, इतर काही घटक असतील ते खात असाल आणि तुम्ही त्याची मागणी एकदम कमी केली. आणि मग त्याला पर्याय की तुम्ही रव्याचे डोसे, रव्याचे उत्तप्पे, रव्याची इडली हे पदार्थ खायला सुरुवात केली त्या मॅगीच्या ऐवजी. काय होणार? रव्याची किंमत तर बदललेलीच नव्हती, पण तुमच्या सवयी तुम्ही बदलल्या. परिणाम काय झाला? आहे त्याच किमतीला मागणी वाढली. आता तुम्ही मॅगी खाण्याची इच्छा झाली तर त्याच्या जागी रव्याचा हलवा खाताय किंवा रव्याची इडली करून खाताय. याचा अर्थ काय झाला की तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या. सवयी बदलल्यामुळे आहे त्याच किमतीला तुमची मागणी काय झाली? वाढली. पण सिद्धांत काय सांगतो की किंमत कमी झाल्यावर मागणी वाढते.
मग हे अनुभवास येण्यासाठी सवयींमध्ये पण स्थिरता असली पाहिजे, त्याच्यातही बदल होता कामा नये. तिसरा घटक त्याच्यामध्ये दिलेला आहे फॅशन. फॅशनचा परिणाम पण मागणीवर होतो बघा. आता एखाद्या चित्रपटामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारचा ड्रेस किंवा एक विशिष्ट प्रकारची वस्तू याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असेल तर साहजिकच जे यंगस्टर्स असतात तर त्या पेहरावाचं अनुकरण करतात आणि त्यामुळे त्यांच्या किमती जरी वाढत असल्या ना तरी पण त्यांची मागणी आपल्याला कमी झालेली दिसत नाही. आता बघा, मध्यंतरी एक ज्यूटच्या ज्या पॅन्टी असायच्या किंवा जे इतर बॅग्स वगैरे असायच्या त्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. का तर त्या वस्तू वापरण्याची फॅशन वाढली होती. जुन्या चित्रपटांमध्ये तुम्ही बघा की अनेक लोकांनी शबनम घेतलेली असायची बॅग्स, एक शबनम बॅग, आणि मग त्या बॅग्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती. का तर ती फॅशन प्रचलित झालेली होती आणि त्याच्यामुळे काय झालं, किमती आहे त्याच होत्या पण मागणी मात्र वाढत होती. पण सिद्धांत काय सांगतो की किमतीत वाढ केव्हा होणार, मागणीत वाढ केव्हा होणार, किंमत कमी झाल्यानंतर. पण इथे फॅशनचा प्रभाव होता. फॅशनच्या प्रभावामुळे काय झालं की किंमत वाढत नव्हती, कमी पण होत नव्हती, तरी पण मागणी मात्र वाढू शकते. त्यामुळे किंमत आणि मागणी यांच्यातला व्यस्त संबंध दिसण्यासाठी, अनुभवास येण्यासाठी फॅशन पण त्या काळामध्ये मोठा बदल होता कामा नये. म्हणून फॅशन हा घटक सुद्धा स्थिर राहिला पाहिजे. तसंच बघा, जाहिराती या पण स्थिर राहिल्या पाहिजे, कारण जाहिरातींचा पण खूप मोठा परिणाम आपल्यावर, खरेदीवर होत असतो. त्यामुळे एखाद्या वस्तूची खूप लोकप्रिय जाहिरात झाली की सारखी सारखी ती जाहिरात बघून आपणही ती वस्तू वापरून एकदा बघूया ना कशी असते ती, अशी एक उत्सुकता निर्माण होते आणि या उत्सुकतेपोटी मग अनेक लोक ती वस्तू खरेदी करतात. त्या वस्तूची किंमत बदललेली नसते पण जाहिरातींचा प्रभाव म्हणून त्या वस्तूंची मागणी झालेली असते. मग आपल्याला किंमत आणि मागणी यांच्यात व्यस्त संबंध अभ्यासायचा असेल तर जाहिरातींमध्ये पण बदल होता कामा नये. म्हणजे आवड निवड असेल, सवयी असतील, फॅशन असतील, जाहिराती असतील किंवा हवामान असेल, याच्यामध्ये पण आमूलाग्र बदल होता कामा नये. ह्या सगळे घटक, ही जी गृहीत परिस्थिती तुम्हाला सांगितली ती सगळी जेव्हा स्थिर असेल तेव्हाच आपल्याला किंमत वाढल्यानंतर मागणी कमी झालेली दिसेल आणि किंमत कमी झाल्यानंतर मागणी वाढलेली दिसेल. मग या पद्धतीनं किंमत आणि मागणी यांच्यामधला व्यस्त संबंध, ही परिस्थिती, ही गृहीतके अस्तित्वात असतील तर आपल्याला दिसून येईल. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण उदाहरण, आकृती आणि अपवाद वगैरे भाग बघणार आहोत.